नमस्कार मित्र, जय हिंद. बरेच दिवस झाले मला तुमच्यासोबत एक संवाद साधायचा होता एका मुद्द्याविषयी. की जर तुम्ही एक शिबिराजाची आणि त्या कबुतराची गोष्ट तर ऐकलीच असेल, की ज्याच्यामध्ये की शिबिराजा आपल्या शरीराचा थोडासा मांसाचा भाग घेऊन त्या कबुतराचा जीव वाचवतो, बरोबर. तर तसंच काहीतरी आजच्या दिवसाच्या बाबतीत. मग आजचा दिवस नेमका कोणता? आज आहे 1 जून, ज्याला की आपण ऑर्गन डोनेशन डे म्हणून साजरा करतो, बरोबर. तर मग ह्या ऑर्गन डोनेशन डेच्या आपल्या इकडं मी एक काल हे करत होतो, माहिती काढत होतो. मी बरेच दिवस झाले माझे ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण एक माहिती काढत होतो तर आपल्या इकडं ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. म्हटलं हे सांगायचं झालं तर खूपच कमी प्रमाणात. की मला आठवतं की मी 9वीच्या वेळेस या ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत हे केलं होतं, की एक स्पीच दिलं होतं. त्याच्यानंतर मी पण विसरून गेलो. फक्त ते रजिस्ट्रेशन वगैरे करायचं कुठं काय हे माहिती नव्हतं, काय नाही. आणि त्याच्यानंतर अशामध्ये मध्यंतरीच त्या काही काळामध्ये अशी एक घटना घडली की आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचं काही ऑर्गन हे डॅमेज झाल्याचं ऐकलं मी. त्याच्यानंतर पुन्हा मला आठवलं की यार, ऑर्गन डोनेशन म्हणून सुद्धा एक हे आहे. समजा मेल्याच्या नंतर सुद्धा आपण हे करू शकतो, की जिवंत राहू शकतो. ते समजा आपल्या इकडे एक म्हण आहे ना, की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तसंच हे ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत आपल्याला त्या म्हणीला आता चेंज करण्याची गोष्ट आहे. आपल्याला म्हणणं भाग आहे, मरावे परी अवयव रूपी उरावे, हे आपल्याला सध्याच्या पिढीला हे करणं भाग आहे. तर तुम्हाला एक सांगायचं झालं तर डाटा असं सांगतो की आपल्या देशामध्ये दररोज जर का सांगायचं झालं तर डेली 10 मिनिटाच्या आसपास समजा एक जण असा असतो की ज्याला की ऑर्गन डोनेशनची गरज पडते आणि तो त्या ऑर्गन डोनेशनच्या रजिस्टर होतो. पण आपल्या इकडे जे ऑर्गन डोनेट करणार आहेत किंवा ब्लड डोनेट करणार आहेत त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हटलं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मला काय डाटा तेवढा पाठ नाही, परंतु मी काल जी लिस्ट काढलेली त्याच्यानुसार तुम्हाला सांगू शकतो की एक सर्वे झालेला आहे 283 लोकांचा. तर त्याच्यामध्ये असं निष्कर्ष असं आलं की समजा त्याच्यापैकी 81% लोकांचं मत असं होतं की ज्यावेळेस की त्यांचा ब्रेन डेड होतो त्याच्यानंतर त्यांचं अवयवदान करायला पाहिजे. परंतु त्याच्यापैकी नेमकं रजिस्ट्रेशन किती जणांनी केलं असं तर जे काय आकडा सांगाल का ते तुम्हाला हादरून टाकत. ते फक्त आकडा आहे की माहिती आहे की आपल्याला ऑर्गन डोनेशन करायला पाहिजे, पण आकडा असा आहे की त्याच्यापैकी फक्त 1.4% लोकांनीच रजिस्ट्रेशन केलेलं. आणि मग याच्या मागचे कारण पण बरेचसे आहेत. अंधश्रद्धा आहे, व्यवस्थेवरचा अविश्वास आहे, किंवा मग बाकीच्या समाजातील कथा वगैरे हे आहेत. तर खरं सांगायचं झालं तर आपल्या इकडे समजा भारताच्या बाबतीत जे काही ऑर्गन डोनेशनचा रेट म्हणू शकतो तर तो रेट असा आहे की समजा ज्यावेळेस की 10 लाख लोक घ्यायचाल तुम्ही तर 1 मिलियनवर 0.1% असा आपल्या इकडे ऑर्गन डोनेशनचा रेट आहे. आणि खरं सांगायचं झालं तर गरज किती आहे, तर गरज आपल्याला सांगायचं झालं तर ती गरज आहे आपल्याला, आपण सांगू शकता की वर्षाच्या काठाला आपण आपल्या देशाच्या 5 लाख नागरिकांना जस्ट फक्त ऑर्गन हे त्याच्यासाठी उपलब्ध नसल्यामुळं होतात. आणि मेल्याच्या नंतर तर कुणालाच असं नाही की समजा त्याचे ऑर्गन हे होतात म्हणून. मेल्याच्या नंतर असे अनेक ऑर्गन असतात जे की समजा तुम्ही हे करू शकता, लोकांना डोनेट करू शकता आणि त्याच्यावर पाच तुम्ही जिवंत राहू शकता. तर तुम्हाला सांगायचं झालं तर काही डाटा मी तुमच्यासोबत शेअर करतो. जसं की 2023चा डाटा असं सांगतो की टोटल नेमके लोकांनी शपथ किती घेतली की मी समजा ऑर्गन डोनेशन करणार, तर तो डाटा असा आहे 1,53,507 लोकांनी हा हे केलेला आहे. त्याच्यापैकी सांगायचं झालं तर ज्यावेळेस की तुम्ही एक जण आपले टिश्यूज डोनेट करतो का त्यावेळेस तो एक जण 75 जीवांना वाचू शकतो. त्याचबरोबर खरं सांगायचं झालं ते डेली 22 लोक असे असतात जे की ऑर्गन त्याला भेटले नाही याच्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्याचबरोबर प्रत्येक 10 मिनिटाला जे की तुम्हाला सांगितलं की एक जण या सूचीमध्ये ॲड होते. त्याचबरोबर ॲन्युअली जर का आपण विचार करायला गेलो तर आपल्याला गरज असते 50,000 लिव्हरची गरज असते. परंतु तुम्हाला खरं सांगायचं झालं तर नेमकं मग आपल्याला अवेलेबल किती लिव्हर होता तर त्या होतात फक्त 1,500च आपल्या इकडं वर्षाच्या काठाला फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट होतात जे सक्सेस होतात. आपल्या इकडं 50,000 लोक हे सफर कशाने करतात, हार्ट फेल्युअरनं. पण आपल्या इकडं हार्ट नेमकं ट्रान्सप्लांटेशनचं रेट काय तर 2023चा डाटा असं सांगतो की 250 फक्त आपल्या इथं हार्ट ट्रान्सप्लांट झाले. गरज किती आहे 50,000 आणि ट्रान्सप्लांट किती झाले तर 250. म्हटलं म्हणजे हा जो काही आपण एक दरी म्हणू शकतो ती खूप मोठी. त्याचबरोबर आपल्या इकडं 2 लाखच्या आसपास किडनीची गरज असते आणि त्या किडनीच्या बाबतीत आपल्याकडे ट्रान्सप्लांट किती होतात ते जास्तीत जास्त फक्त 10,000. म्हणजे याच्यातली सुद्धा एक दरी खूप मोठी आहे. आपल्या इकडं कसं आहे, आपल्या इकडं लोकांना माहिती तर खूप सारी असते, पण त्या गोष्टीला नेमकं उतरवायचं कसं. आपल्या इकडं माहिती भरपूर आहे, परंतु त्याला अप्लाय कसं करायचं याच्या बाबतीत हे. तर माझ्या बाबतीत असं होतं की मी मान्य करतो की मला नॉलेज कमी,
पण जे काय आहे ते मी अप्लाय करण्याचं करतो. आणि आपल्याकडे कसं आहे, कुठल्याही चांगल्या गोष्टी सुरुवात आपल्याला वाटते की कुणीतरी दुसरे येईल आणि ते करत, परंतु तसं होत नाही. आपल्याला सुरुवात करावी लागते. त्याच्यामुळं सुरुवात मी माझ्यापासून केलेली की अगोदर मी माझे ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगत आहे की बा आता तुम्ही ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन नेमकं करणार कसं. तर खरंच सांगायचं झालं तर बऱ्याचशा लोकांना प्रोसेस काय असते हे माहिती नसते. तर आता तुम्हाला ती प्रोसेस काय हे मी माझ्या एक स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली त्याच्यानुसार दाखवणार आहे. तर पहिले आपल्याला तुम्ही एक काय करणार तर ऑर्गन डोनेशन रजिस्ट्रेशन म्हणून हे करणार. तुम्ही तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला आयुष मंत्रालयात आयुष्यमान भारतचं हे भेटेल. तिथं तुम्हाला रजिस्टर प्लीज या ऑप्शनवर जायचं आहे. आता इथं गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची शपथ जी काय आहे ती रजिस्टर करणं भाग आहे. ती रजिस्टर केल्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस होईल जसं की मी दाखवतो आहे. पण माझं अगोदर असल्याच्यानं समजा रजिस्ट्रेशन अगोदरच आहे तर मी तुम्हाला अपडेट करून दाखवेल. समजा त्यात तुम्ही चेंज कसे करणार काय. तर इथं आल्याच्यानंतर ज्यावेळेस की तुम्ही रजिस्टर प्लेस करता तिथं तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे करायचा असतो. इथं माझ्याच्यानं थोडी मिस्टेक झाली होती की समजा मी नंबरच्या जागी हे आधारच्या जागी मोबाईल नंबर टाकत होतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येतो. तो OTP तुम्ही हे करायचा. म्हणजे आपण बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत समजा कुठल्या अकाउंट ओपन करायचं तिथं कसं असते आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी OTP वगैरे येतो, तसंच इथे पण आहे की समजा तुम्हाला OTP वगैरे हे करावा लागतो. आणि तो OTP हे केल्याच्यानंतर समजा आता जसं की मला एक OTP आलेला आहे, मी तो हे केला. मिस्टेक झाली होती OTPच्या बाबतीत. नंतर करेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता समजा इथं माझं अगोदरच रजिस्ट्रेशन असल्यामुळं इथं समजा मी तुम्हाला एडिटच्या याच्या ऑप्शनवर दाखवतो आहे. समजा तिथं काय काय असतं तुमचं. तिथं असतं तुमचं ब्लड ग्रुप वगैरे, तुम्ही कोणते ऑर्गन हे करताय डोनेट वगैरे. त्यानंतर इमर्जन्सीमध्ये तुमच्या कोणाला कॉन्टॅक्ट साधायचा काय आहे की समजा मी वडिलाचं वगैरे केलं आहे तर त्याच्या बाबतीत थोडंफार हे करायचं कोण आहेत काय नाही नंबर वगैरे. तुम्हाला नेमकं कोण मोटिवेट केलं की बाबा ऑर्गन डोनेशन करा वगैरे. त्याच्यानंतर मग समजा तुम्हाला इथं कन्फर्म म्हणून असते की माझं एक अपडेट असल्यामुळं ते मला अपडेट कन्फर्मेशनचं होतं. तुमच्यासाठी तेच असणार की तुम्ही जी माहिती दिली आहे ती तुम्हाला कन्फर्म करायची का. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीचं ऑप्शन असतं. तर इथं बऱ्याचशा भाषाचं ऑप्शन आहे आपल्या भारतातल्या. तर त्याच्यापैकी समजा आपण मराठवाड्यात राहतो, आपली मातृभाषा आहे मराठी, तर मी मराठीमध्ये ते डाउनलोड केलेलं आहे समजा. तसं तर मी इथे 25 जानेवारीलाच हे केलं होतं ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन. पण पुन्हा आज तुम्हाला हे करायचं म्हणून आज पुन्हा त्याला हे केलं मी की पुन्हा थोडंसं अपडेट केलं. तर तुम्ही पाहू शकता की याच्यानंतरचं जे काय आहे समजा ते तुम्हाला नेमकं कसं प्रमाणपत्र येतं बाबा. तिथं तुम्ही पाहू शकता की हे आलं माझं प्रमाणपत्र. इथं मी नेमकं कोणकोणते ऑर्गन डोनेट केलेत काय आताच मी तुम्हाला दाखवलं की नेमकं ऑर्गन डोनेशनचं तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे कुठं करणार. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण ऑर्गन डोनेशन करायला पाहिजे, ब्लड डोनेशन असो किंवा ऑर्गन डोनेशन असो. कारण की मेल्याच्यानंतर तर काय आपल्याला माहिती नाही की कसं हे असते. पण आपण त्या अवयवाच्या रूपात समजा कुणाचा जर का जीव वाचवत असते तर ते चांगलंच आहे ना. तर शेवटी पुन्हा एकदा एवढंच म्हणून हे हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे माझा पर्पज हा नाही की बाबा किती व्हिडिओ येतात. माझं फक्त म्हणणं एवढं आहे तुम्हाला की तुम्हाला जर का हा व्हिडिओ माझा प्रयत्न आवडला तर तो लोकांसोबत शेअर करा. तर याच्यासाठी नाही की समजा मी म्हणतो मग, तर हा प्रयत्न याच्यासाठी शेअर करा की लोकांना सुद्धा याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा त्याची ऑर्गन डोनेशन जर काय केली समजा मृत्यूच्या नंतर, की समजा तुम्हाला कोणी म्हणत नाही की समजा अगोदरच हे होते तुमचं. कारण की आपल्याकडे बरेचसे मिथक असतात समजा प्रचलित असतात. आपण ऑर्गन डोनेशन केल्याच्यानंतर मी माझा अनुभव सांगतो की आपल्याकडे काय म्हणतात की कमी वेळातच कशाला करायचं, मग तुम्ही लवकरच शिवत आहे. तसं काहीच नाही. तो तुमच्या मनामध्ये एक अंधविश्वास बसवलेला आहे की अगोदरच कशाला. कारण की ते कसं आहे, तुम्ही ज्यावेळेस ऑर्गन डोनेशन वगैरे करता किंवा कोणाची मदत करता त्यावेळेसची जी फिलिंग आहे ती खूप वेगळी आहे. की समजा असं नाही होणार की समजा मी मेलो किंवा तुम्ही जरी मिळेल, ते पण असं कधीच होत नाही की समजा तुम्हाला असं पुजून ठेवणार आहे. नाही, प्रत्येकालाच जाणणार आहे ते. मग त्या टायमाला जर का तुमचे काय ऑर्गन समजा डोळ्याचे असतात समजा
डोळ्याचा रॅटिना वगैरे काय असतो जो की 24 तासापर्यंत तुम्ही हे करू शकता. बाकीच्या ऑर्गनच्या बाबतीत तसंच असते की ते तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकता लोकांमध्ये. तर मग जर का समजा तुम्ही हे करत असाल, लोकायला देत असाल, समजा तुमच्यामुळे जर का एखाद्या आंधळ्याला दृष्टी भेटत असेल, एखाद्या हार्ट पेशंटला जर का त्याचं चांगलं एक हार्ट भेटत असेल आणि एखाद्याचं समजा लिव्हर वगैरे डॅमेज आहे, किडनी डॅमेज आहे, त्याला जर का तुमच्या मृत्यूच्या नंतर, अगोदर मी म्हणत नाही. आणि हे ऑर्गन डोनेशन करायचं म्हटलं म्हणजे कसं आहे, ते मृत्यूच्या नंतर आहे. आणि मृत्यूच्या अगोदर जर का करायचं असेल त्यासाठी छोटा वगैरे ॲक्ट येतं, त्या ॲक्टच्या वगैरे याच्या भानगडीत पडायचं काम नाही. फक्त एवढं आहे की तुम्ही फक्त तुमच्या रिलेटिव्हमध्ये हे करू शकता मृत्यूच्या अगोदर. मृत्यू झाल्याच्या नंतर मग फक्त तुम्ही हे करू शकता की समजा दुसऱ्याला सुद्धा हे करू शकता की तुमच्या कुटुंबाला विचारलं जातं की बाबा या व्यक्तीला आम्ही हे करतो ते. मग त्यावेळेस तुमचं त्या ऑर्गन लोकांचा सुद्धा जीव असू शकतो. तर शेवटी हेच म्हणणं आहे की वारंवार माझं म्हणणं त्याच गोष्टी रिपीट येतं की ऑर्गन डोनेशनसाठी रजिस्टर करा, जेणेकरून कसं लोकांचे जीव असतील. कारण की मृत्यूच्या नंतर काय हे कुणीच सांगू शकत नाही. मी सांगू शकत नाही ना आतापर्यंत जे मला ते सांगू शकत नाही, कारण मी अमरपट्टा घेऊन आलेला नाही, तुम्ही पण अमरपट्टा घेऊन आले. प्रत्येकाला मृत्यू हे अटळ सत्य. मग मृत्यूच्या नंतर कुणाला कामी येणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. शेवटी पुन्हा तेच वाक्य मी रिपीट करतो, मरावे परी कीर्तिरूपी उरावेच्या जागी मरावे परी अवयवरूपी उरावे, एवढं म्हणतो. आणि धन्यवाद. जय हिंद.